नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की सुकन्याचे काम पाहून अद्वैत हा तिला अप्रिशिएट करतो आणि तेव्हा सुकन्या देखील खूपच आनंदित होते आणि ती विचार करू लागते, जेवढा हा वरून खडूस दिसतो तेवढा हा खडूस नाही आहे, तर लगेच कोणी असं अप्रिशिएट करत नाही. त्यानंतर आपण पाहतो रोहिणी, राहुल आणि अवंतिकाने एक प्लॅन आखलेला असतो आणि ज्यावेळेस अद्वैत हा आपल्या बेडरूमच्या बाहेर जातो तेव्हा अवंतिका तिथे येते आणि अद्वैतच्या बेडरूममध्ये एक खाली विषारी धूर सोडते. त्यानंतर आपण पाहतो अद्वैत झोपण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये येतो आणि तेव्हा तो दरवाजा लावून झोपी जातो. तेव्हा बेडरूम खालून धूर येतो आणि तो धूर विषारी असल्यामुळे अद्वैतला हा खूपच त्रास होऊ लागतो आणि त्याचा श्वास गुदमरू लागतो. तो जोरजोराने खोकू लागतो आणि तेव्हा अवंतिका, राहुल आणि रोहिणी हे एकमेकाला बोलतात, एखाद्या जर संपवायचं असेल तर आग लावावीच लागते असं नाही, ते धुराने देखील काम होऊ शकतं. त्यानंतर आपण पाहतो अद्वैतची तब्येत अतिशय खराब होते व तो बेडरूममध्ये खाली कोसळून पडतो आणि तेव्हा तिथे सुकन्या धावतच पळत येते आणि अद्वैतच्या रूममध्ये अद्वैतचा आवाज ऐकून अतिशय घाबरते व तिच्या लक्षात येते की अद्वैतचा जीवाला धोका आहे आणि ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. आता सुकन्या ही अद्वैतचा प्राण वाचवू शकणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.